अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघातानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते। तर विना नंबर प्लेटच्या भरधाव ट्रकच्या धडकेत 2 महिलांचा मृत्यू झालेला दिसतोय। सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारणा केली आहे। हेल्मेट नियमांचा पुनर्विचार, अतिक्रमण हटविणे, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी संयुक्त मोहीम आणि मृत महिलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शहरातील जड वाहतूक बंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली आहे। 25 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी जे घटना झाली त्याच्यामध्ये गौरी प्रमोद धर्माडे, माया गावंडे या दोन्ही म्हणजे एक माझी पुतणी आणि एक तिची मावशी या दोन्ही राजापेठच्या पुलावर ॲक्सिडेंटमध्ये दुःखद मरण पावल्या। या सर्व गोष्टीहून आपल्या अमरावती शहरामध्ये प्रामुख्यानं ट्रॅफिकचा मुद्दा आज गाजून राहिला, परंतु हे आज कलेक्टर, कमिशनर, आयुक्त तसेच आपल्या महापालिकेचे सुद्धा आयुक्त यांच्या मार्फत आपल्या अमरावतीमध्ये सर्वतोपरी प्रयत्न, जसे 18 मीटरचे रस्ते असन, गावखेड्यातून येणारा ट्रॅफिकचा वर्ग असन, ॲटोचा विषय असेल आणि प्रामुख्यानं ज्या वाहनाखाली दुर्दैवी मृत्यू झाला असे वाहनं प्रतिबंधक असताना सुद्धा आपल्या शहरामध्ये येते। मी साहेबांना तेच सांगितलं का आपल्या नावाच्या खाली खालचे लोक हप्तेखोरी करतात, हे कुठंतरी थांबल्या गेलं पाहिजे। आणि प्रामुख्यानं सर्व जेवढे क्रेशर मालक असन त्यांच्या 15-20 वर्षाच्या अगोदरचे जेवढे ट्रक असन त्याच्यापाशी कोणताही कागद आजही नाही आहे, म्हणून या नंबर प्लेट नसलेल्या गाड्या भरून शहरामध्ये येतात, रहदारी करतात आणि कोणाला कुचलल्या जातात। मी तर यावर ठाम आहो की या ट्रक मालकावर, या चालकावर खरोखर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझा हेतू एकच आहे की यानं ॲक्सिडेंट जरी घडून आणला असन पण ॲक्सिडेंटने बिना कागदाची जर गाडी असन तर त्याच्यावर 302च दाखल झाला पाहिजे। याच्यासाठी मी यानंतर सुद्धा निवेदन देणार आहे। ज्यांनी या गोष्टीसाठी आमच्या परिवारासाठी पुढाकार घेतला अशा सर्व लोकांचे आज मी मनापासून अभिनंदन करतो की माणुसकी म्हणून आज घटना घडताच मी म्हणजे राग शिरून आलो आणि मी प्रामुख्यानं यांच्यामध्ये उपस्थित झालो। मी शिवसेनेचा जरी जिल्हा प्रमुख असलो तरी या सर्व लोकांना मानवता हे आज दाखवली, त्याबद्दल सगळे जेवढे कोणी वरिष्ठ लोक असन, मायमायक लोक असन, युवा वर्ग असन, महिला वर्ग असन यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो। परंतु पोलीस प्रशासन असन, BIC प्रशासन असन, RTO प्रशासन असन यांनी सतत हा संदेश नेहमी डोक्यात ठेवला पाहिजे आणि आज 8 दिवसाच्या पुरती कारवाई न करता हे वर्षानुवर्ष कारवाई चालली पाहिजे, एवढेच यामधून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, आम्ही तर माननीय आयुक्त साहेबांना स्वतः याबाबतचं अवगत करून दिलं की नागपूर उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे, त्याच्या आदेशानुसार शहरातील संपूर्ण 18 मीटरचे रस्ते हे अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे। असं न झाल्यास आम्ही त्यांच्यावर, महानगरपालिका आयुक्तांवर या म्हणजे आदेशाची अंमलबजावणी न केल्याबाबतचा सुद्धा कारवाई करण्याचा इशारा त्यांना दिला। अमरावती शहरात मागच्या 4-5 वर्षापासून अतिक्रमणची जी टोईंग वाहन होते ते आज पूर्णतः बंद आहे। त्याच्यामुळे शहरात अस्तव्यस्त पद्धतीने लहान गाड्या शहरात लागतात। अमरावती शहरात ऑटो व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झाली आहे। जे जुने अमरावतीतले ऑटोवाले होते ते काही प्रमाणात व्यवस्थित आहे, पण खेड्यापाड्यातून कुठून आता त्याचं ते रजिस्ट्रेशनची काही मर्यादा उरली नाही। त्याच्यामुळे कोणता ऑटोवाला कुठे चालून आला याचं कुठलंही ताणभान राहिलेलं नाही। कुठेही थांबवतात, कुठेही पार्किंग नसतानाही कुठे ते उभे करतात, त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आहे। त्यांची सुद्धा त्यांच्या पोटावर आम्हाला कुठल्याही प्रकारचा आघात करायचा नाही, पण त्यांचं पुनर्प्रशिक्षण झालं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी होती। आणि जो आज या हेल्मेटच्या चक्करमध्ये 2 भगिनींचा मृत्यू झाला, हे हेल्मेटची सक्ती पूर्णपणे रद्द झाली पाहिजे, या मागणीसाठी आज आम्ही इथे आलो होतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।